श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मात पिठोरी अमावस्येला विशेष महत्त्व आहे। श्रावण महिन्यात येणाऱ्या या अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा मग कुशग्रहिणी अमावस्या, पुत्रपौत्रावधी अमावस्या किंवा श्रावण अमावस्या अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। याच दिवशी आपण बैलपोळ्याचा सण देखील साजरा करत असतो। पिठोरी अमावस्येच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुखासाठी उपवास व पूजा करत असतात। त्याचबरोबर या दिवशी माता पार्वती आणि अष्टमातृकांची पूजा केली जाते। 64 योगिनींची देखील या दिवशी पूजा केली जाते। पिठोरी हा शब्द पीठ या शब्दापासून तयार झालेला आहे। या दिवशी पिठाचे विविध आकार करून त्यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर पिठाचे हत्ती, घोडे, बैल, मनुष्य, देवतांची प्रकृती इत्यादी बनवून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो। सकाळी स्नान करून व्रत धारण करून स्त्रिया उपवास करत असतात। दिवसभर उपवास करून संध्याकाळी कुटुंबाबरोबर अन्नग्रहण केले जाते। मुलांना व कुटुंबाला संकटापासून रक्षण मिळावी अशी माता प्रार्थना करत असते। पिठोरी अमावस्या केल्याने संततीचे रक्षण होते असे देखील मानले जाते। या अमावस्येला पित्त तृप्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, दान करण्याची प्रथा देखील आपल्याकडे आहे। या दिवशी दानधर्माने पितृकार्य करणे विशेष फलदायी देखील मानले जाते। पंचांगानुसार पिठोरी अमावस्या ही 22 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11:55 सुरू होत आहे आणि 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 संपत आहे। अशा स्थितीत आपल्याला पिठोरी अमावस्या ही शुक्रवारी 22 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे आणि शनी अमावस्या ही शनिवारी 23 ऑगस्ट या दिवशी साजरी करायची आहे। तर आता या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते, त्यामुळे या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून फेकायची आहे, जेणेकरून मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी, संकटे संपेल, मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यापारात, व्यवसायात प्रगती होईल। तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल। आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला एकतर तुम्ही पिठोरी अमावस्येच्या दिवशी करू शकतात किंवा मग तुम्हाला जर पिठोरी अमावस्येला नसेल जमेत तर मग तुम्ही शनी अमावस्येच्या दिवशी, पिठोरी अमावस्या ही 22 तारखेला आहे आणि शनी अमावस्या ही 23 तारखेला आहे, त्यामुळे तुम्ही शनिवारी किंवा शुक्रवारी हा उपाय जो आहे तर तो करू शकता। अमावस्या तिथीचा प्रारंभ मी तुम्हाला सांगितलेला आहे, शुक्रवारी होत आहे 11:56 आणि अमावस्या तिथीची जी समाप्ती आहे तर ती शनिवारी होत आहे, त्यामुळे त्या दिवशी शनी अमावस्या देखील पडत आहे, त्यामुळे या दिवशी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या असते। श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा असतो, पण अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मात विशेष महत्त्व देण्यात येतं। अमावस्या तिथी असेल, पौर्णिमा तिथी असेल, या दिवशी पृथ्वी तलावरील ज्या सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या असतात। या ऊर्जेमध्ये आपल्या मुलांना कोणताही त्रास होऊ नये, सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे जास्त प्रमाणामध्ये यावी, नकारात्मक ऊर्जा ही नष्ट व्हावी, यासाठी आपल्या हिंदू धर्मामध्ये काही प्रभावी असे उपाय किंवा सेवा सांगितल्या जातात। या विशिष्ट तिथींवरती जर आपण हे उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो। या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी उपवास हा आवर्जून करावा। जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर मग तुम्ही फक्त 64 योगिनींची पूजा जी आहे तर ती करायची आहे। आता ही पूजा कशी करायचं याचाही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तोही व्हिडिओ चेक करा आणि आवर्जून तुम्हाला ही पूजा करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये 64 योगिनींची पूजासोबतच देवी पार्वतीचं स्मरण, भगवान विष्णूंचं स्मरण, भगवान शिवशंकरांचं स्मरण आवर्जून करा। या साध्या साध्या गोष्टी असतात, या गोष्टी जर आपण केल्या तर त्याचा चांगला फायदा आपल्याला होत असतो। तर आता हा उपाय आपण कशासाठी करत आहोत बघा, आपण खूप कष्ट करतोय, मेहनत करतोय, आपल्या मुलांना असं वाटतं की मला नोकरीत यश मिळावं, त्याचबरोबर अभ्यासामध्ये यश मिळावं,
करावं, पण काय होतं मुलांसोबत मुलींसोबत अनेक अडचणी त्यांना येतात. मग त्यांच्या अभ्यासात असेल, नोकरीत असेल किंवा ते इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर त्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नसेल, अभ्यास केलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल, लक्षात राहिलं तरी पेपरसाठी गेले आणि ते विसरून जातात, किंवा मुली खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात पण तरी त्यांना पाहिजे तसा जे नोकरी आहे तर ती मिळत नाही, किंवा मग पाहिजे तसा पगार मिळत नाही. काही ग्रह असे असतात ना तर ते आपल्या कुंडलीवरती परिणाम करत असतात आणि ग्रहांचा जर अशुभ परिणाम आपल्यावरती असेल तर तुम्ही कितीही कष्ट करा त्याचा फायदा आपल्याला होत नाही. त्यामुळे जर एखादा ग्रहदोष तुमच्या कुंडलीमध्ये मुलांच्या तयार झालेला असेल तर ते ग्रहदोष दूर व्हावे. जे काही दोष आहे मुलांच्या कुंडलीमध्ये, मग ते वास्तुदोष, पितृदोष किंवा इतर कोणते दोष असेल तर ते सर्व संपण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. काही अशी लोक असतात ना तर त्यांना आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही, त्यामुळे मुलांना बाहेरच्या लोकांची नजर लागते. नजर ही बाहेरच्यांचीच नाही तर आपल्या घरातील व्यक्तींच्या, आईवडिलांची सुद्धा लागत असते. त्यामुळेच ही नजर काढण्यासाठी ज्यावेळेस मुलांना नजर लागते त्यावेळेस त्यांच्यामध्ये हट्टीपणा, चिडचिडपणा, तापटपणा हा जास्त आपल्याला समजून येतो. त्याचबरोबर मुलं आईवडिलांचं ऐकत नाही, मोठ्यांचं ऐकत नाही, अशा समस्या ह्या आपल्या समोर येत असतात. या सर्व समस्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर घरामध्ये मुलांची प्रगती, त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रात मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर प्रत्येक आईने काय करायचं आहे, जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही हा उपाय नंतर एखाद्या अमावस्येला केला तरी चालेल. तर सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करायची आहे. मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून त्यांना आंघोळीसाठी पाणी द्यायचं. त्यानंतर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात जो असतो तर तो शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात जो आहे तर तो इतकाच शिजवायचा जो फक्त तुम्ही तुमच्या या उपायासाठी वापरू शकाल. परत घरामध्ये हा भात तुम्हाला वापरता येणार नाही. आता भात शिजला की त्यानंतर तो तुम्हाला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी सेपरेट प्लेटमध्ये भात काढायचा आहे. त्यानंतर भातावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे दही लगेच ताबडतोब नसेल तर काय करायचं, थोडंसं दूध घ्या, त्यामध्ये लिंबू पिळा आणि एक 5 मिनिटं ठेवलं की त्याचं दही तयार होईल आणि नंतर ते दही तुम्ही त्या भातावरती टाकू शकता. त्यासोबतच तुम्हाला एक लिंबू जे आहे तर ते अख्खं सगट लिंबू ठेवायचं आहे. लिंबामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते, त्यामुळे अख्खं सगट लिंबू ठेवायचं आहे. त्याचबरोबर 5 अख्ख्या सगट लवंगा, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नको, अख्ख्या फुलवाल्या ज्या लवंगा असतात ना तर त्या ठेवायच्या आहे. त्यावरती थोडंसं तुम्हाला आपल्या देवघरामध्ये धूप अगरबत्ती आपण लावतो त्याची जी रक्षा पडलेली असते तर ती थोडीशी टाकायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला जी काळी मिरी असते ना तर ती सुद्धा 5 ठेवायची आहे. अशा पद्धतीने आपला हा जो उतारा आहे तर तो तयार झालेला आहे आणि आता आपल्याला हा उतारा जो आहे तर तो मुलांच्या डोक्याकडनं पायाकडे उतरवायचा आहे. मुलांना खाली बसण्यासाठी आसन द्यायचं, त्यावरती बसवायचं. त्यानंतर डोक्याकडनं पायाकडे 7 वेळेस हा उतारा उतरवायचा आहे आणि उतरवून घराच्या बाहेर घेऊन यायचा आहे. उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे तर ती निघून जाऊ दे आणि त्याचबरोबर त्यांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे अशी प्रार्थना करत मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे. हा उतारा उतरवल्यानंतर तो दही भाताचा जो उतारा आहे तर तो एखाद्या रोडच्या कडेला, तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मोठं असं झाड असेल त्या झाडाच्या खाली किंवा जिथे पशुपक्षी येत असेल तर तिथे तुम्हाला हा उतारा जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा आहे, करून बघा, फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.